नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? एस क्लास एज्युकेशन बाय सुहानीमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण पाहतोय 10th स्टँडर्ड इंग्लिश 1.3 बास्केट फुल ऑफ मूनलाईट या पोयमचा संपूर्ण वर्कशॉप आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सो फ्रेंड्स, लेट अस स्टार्ट. चिटचॅट क्वेश्चन्स आपण पहिल्यांदा पाहूया. पहिला क्वेश्चन आहे, डिड यू लाईक टू हिअर बेड टाईम स्टोरीज वेन यू वर अ किड? येस, आय लाईक टू हिअर बेड टाईम स्टोरीज वेन आय वॉज अ किड. सेकंड आहे, हू युजली टोल्ड यू द बेड टाईम स्टोरीज? युजली माय ग्रँडमदर और माय ग्रँडफादर टोल्ड मी द बेड टाईम स्टोरीज. थर्ड आहे, व्हाय डिड यू लाईक देम? आय लाईक दोज स्टोरीज बिकॉज दोज स्टोरीज वर व्हेरी इंटरेस्टिंग. ओके, त्याच्यानंतर, do you still like to hear those stories again? Yes, I still like to hear those stories again and again. ओके, तर आता आपण पाहणार आहोत आपला वर्कशॉप. इथे काही फॅक्च्युअल क्वेश्चन्स आहेत, ते पण आपण पाहूया. पहिला क्वेश्चन आहे, व्हॉट डज द पोएट विश टू गेट फ्रॉम द मून अँड व्हाय? आन्सर आहे, द पोएट विशेस टू गेट 2 baskets full of seeds of moonlight from the moon so that he could saw many small moons of light on the sides of the road that goes from city to the village. Second आहे, why is the road from the city to the village dangerous? Answer, the road from the city to the village dangerous because it is tough and full of snakes and scorpions. त्यानंतर आहे थर्ड क्वेश्चन, why does the child want his father home early? Answer, the child's father goes to city to work but returns very late. At that time, the child is asleep. The child wants to listen fairy tales and stories from his father, so the child wants his father home early. Fourth आहे, how do you spend your evening times with your family members? Answer, I spend my evening time with my family members by watching movies on TV and then I also help my mother in household chores. आता आपण पाहतोय वर्कशॉप. फर्स्ट क्वेश्चन आहे, कंप्लीट द फॉलोइंग सेंटेन्सेस विथ द हेल्प ऑफ द पोएम. पहिला आहे, द चाइल्ड वॉन्ट्स टू सॉ स्मॉल मून्स ऑफ लाईट फ्रॉम. आन्सर आहे, द सिटी टू हिज विलेज ऑन बोथ द साइड्स ऑफ द पाथ. सेकंड आहे, अकॉर्डिंग टू द चाइल्ड द रूट ऑफ हिज विलेज इज टफ अँड फुल ऑफ. आन्सर इज स्नेक्स अँड स्कॉर्पियन्स. थर्ड आहे, the child wants a basket full of moonlight on. Answer is lone. Fourth one is, the child wants to light the dark route so that his dash father. Answer, father returns early. Second question आहे, write down the describing words used for the following nouns. moons, तर moonसाठी describing word आहे small, so small moons. root साठी describing word आहे डार्क, सो डार्क रूट. होल विलेज, अर्ली मॉर्निंग. आता आपण पाहूया यानंतरचा थर्ड क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 3 आहे, द चाइल्ड इन द पोएम वॉन्ट्स टू सॉल्व द प्रॉब्लेम्स ऑफ हिज विलेज. हाऊ कॅन द चाइल्ड सॉल्व देम विथ द फॉलोइंग विशेष? आन्सर इन युअर नोटबुक. पहिला आहे, गिव्ह मी मूनलाईट बास्केट फुल और 2 baskets full विथ सीड्स ऑफ मूनलाईट. आन्सर आहे, the child will saw seeds of moonlight on both the sides of the road from city to his village so that there is no darkness on the road. Second आहे, I want to light the dark route so that my father returns early. Answer, child's father returns home late as there is no bus or cart. His father has to walk on the tough dark road. If there is light, his father will return early and the child will hear fairy tales and stories from him. यानंतर आता आपण पाहणार आहोत नेक्स्ट क्वेश्चन, दॅट इज क्वेश्चन नंबर 4. क्वेश्चन नंबर 4 आहे, पिक आउट अँड राईट द लाईन्स फ्रॉम द पोएम दॅट प्रूव्ह द फॉलोइंग. त्यातील पहिला आहे, फादर रिचेस होम लेट आफ्टर डार्क. सो हे प्रूव्ह करणारी पोएममधील लाईन आपल्याला लिहायचं आहे. वेन माय फादर रिटर्न्स होम आय एम अस्लीप. सेकंड आहे, eager to hear fairy tales from his father. Answer आहे, I too want to hear fairy tales and stories from him. Third आहे,
Remove darkness and bring light among the darker paths. Answer. From the city to my village, on the sides of the path, I want to saw many small moons of light. यानंतर आहे क्वेश्चन नंबर 5. राईट ॲज मेनी वर्ड्स ॲज यू कॅन युजिंग फुल ॲज सफिक्स. फुल सफिक्स जोडून, फुल प्रत्यय जोडून आपल्याला अनेक शब्द लिहायचे आहेत, जेवढे लिहिता येतील तेवढे. पहिला आहे हँडफुल, माउथफुल, बास्केटफुल, हाऊसफुल, ग्रेसफुल, ब्युटिफुल. ओके. आता यानंतर आपण पाहूया क्वेश्चन नंबर 6. क्वेश्चन नंबर 6 आहे पिक आउट द एक्झाम्पल्स ऑफ एलिट्रेशन अँड रिपिटेशन फ्रॉम द पोएम. आन्सर आहे ओ मून गिव्ह मी मूनलाईट, बास्केटफुल और 2 baskets full विथ सीड्स ऑफ मूनलाईट. हे आहे एलिट्रेशनचे एक्झाम्पल. रिपिटेशनचे एक्झाम्पल आहे आय वॉन्ट टू सॉ मेनी स्मॉल मून्स ऑफ लाईट. ओके. आता यानंतर आपण पाहणार आहोत यानंतरचा क्वेश्चन, जो आहे क्वेश्चन नंबर 7, आणि तो आहे ॲप्रिसिएशनचा क्वेश्चन. टायटल आहे बास्केट फुल ऑफ मूनलाईट, पोएट सुनील शर्मा. राइम स्कीम. देर आर नो राइमिंग वर्ड्स और राइम स्कीम as the poem is free verse. Theme or central idea. The central idea of the poem is that the child wants to light the road from the city to his village. If there is light, his father will come early and the child can hear fairy tales and stories from him. That's why he requests the moon to give him basket full of moonlight. He also wants to light up the road that goes to village so that villagers can come home safely. Figures of speech. The example of alliteration and repetition are as follows. First आहे I want to saw many small moon of light. Second आहे O moon give me moonlight, basket full or 2 baskets full with seeds of moonlight. ओके. तर अशा पद्धतीने आपण 7th क्वेश्चन बघितलेला आहे. आता आपण पाहणार आहोत 8th क्वेश्चन. 8th क्वेश्चन आहे राईट अन इमॅजिनरी लेटर टू द मून टू कन्वे युअर फिलिंग्स अबाउट इट. डिस्कस अबाउट इट विथ युअर पार्टनर अँड ड्राफ्ट द लेटर युझिंग द पोएम ॲज अ बेसिस फॉर द लेटर. सपोर्टिंग पॉईंट्स आहेत साइन ऑफ ब्युटी, सिम्बॉल ऑफ जॉय, इन्फायनाइट प्लीजर, आणि डी आहे अर्ज टू कंपोज पोएम्स और सॉंग्स और म्युझिक. आता आपण पाहणार आहोत एक लेटर. सुदामा सदन, एस रोड, सीतापूर. डेट आहे 1 January 2019. डिअर चंदा मामा, यू विल बी सरप्राइज्ड टू रीड माय लेटर. वी राइट लेटर्स टू आवर फ्रेंड्स अँड रिलेटिव्स but haven't written one to someone like you. You are my close and dearest relative from my early childhood. You are really a sign of beauty. तर या ठिकाणी आपण पॉईंट्स मेन्शन केलेले आहेत. हाऊ स्वीट अँड ब्युटिफुल यू लुक. इट इज अ प्लेजर टू वॉच यू अँड ऑन द फुल मून डे. या ठिकाणी शब्द आहे इट इज. ओके. इट इज अ प्लेजर. इट इज अ प्लेजर to watch you on the full moon day. We children like to play in moonlight. You are a symbol of joy. You make people happy with your bright moonlight. For centuries, you have given infinite pleasure to us. Many poets have composed poems and you have inspired many writers in the world to write about you. In that way, you urge poets and writers to compose poems and songs. There are many songs based on you that are written for children. They, means poets, describe you in a very pleasant way. I would like to visit you one day. We children feel very happy to see you shining in the sky. Yours lovingly, सुदामा. तर अशा पद्धतीने हे लेटर आहे, फॉर्मॅट आहे. आता आपण पाहणार आहोत यानंतरचा क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 9. डिस्कस विथ युअर फ्रेंड, brother, sister or your classmate and write your list of wishes to make your village, town, city people happy. You can use the following words. पहिला आहे great, दुसरं वर्ड आहे wish, share, talk, help, cooperate, communicate. पहिलं सेंटेन्स आहे I wish my village to be clean. सेकंड आहे villagers should wish to help each other. थर्ड आहे there should be cooperation among the people. फोर्थ आहे देअर शुड बी कम्युनिकेशन बिटवीन द पीपल.
फिफ्थ आहे पीपल शूड स्टार्ट बिझनेस ऑन कोऑपरेटिव्ह बेसिस. सिक्स्थ आहे पीपल ऑफ द विलेज शूड गिव्ह इम्पॉर्टन्स टू एज्युकेशन अँड सेंड देअर चिल्ड्रन टू स्कूल. ओके, आता आपण पाहणार आहोत यानंतरचा प्रश्न. क्वेश्चन नंबर 10 आहे लेट्स कंपोज इमॅजिनरी पोएटिक लाईन्स. तर हे सगळं तुम्हाला फिल करायचं आहे. तुम्हाला असेच इमॅजिनरी पोएटिक लाईन्स तयार करायचे आहेत आणि ते फिल करायचे आहेत. तर अशा पद्धतीने आपण हा क्वेश्चन हे वर्कशॉप पाहिलेला आहे. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजेच मी जेव्हा जेव्हा यांसारखे नवीन व्हिडिओज अपलोड करेन तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळत राहील. मित्रांनो, तुम्हाला तर माहितीच आहे की या चॅनलवरती 10th स्टँडर्डच्या सर्व विषयांचे व्हिडिओज अवेलेबल आहेत आणि हे सगळे व्हिडिओज पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ज्या लिंक आहेत त्याचा वापर तुम्ही करू शकता किंवा तुम्ही चॅनलला व्हिजिट देखील देऊ शकता. सो फ्रेंड्स, आय होप की हे सगळे व्हिडिओज तुम्हाला हेल्पफुल आहेत, यूजफुल आहेत. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय.